नमस्कार. शासनच्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज म्हणजे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आताची मोठी खुशखबर. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा. त्या संदर्भात या एपिसोडच्या माध्यमातून संपूर्ण अपडेट सविस्तरपणे पाहूया. माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राज्यातील सर्व न्यायिक अधिकाऱ्यांना तसेच सेवानिवृत्त न्यायिक अधिकाऱ्यांना व त्याच्या कुटुंबियांना रोकड विरहित वैद्यकीय सुविधा योजना लागू करण्यास विधी व न्याय विभागामार्फत मंजुरी देण्यात आलेली आहे. सदर निर्णयानुसार राज्यातील कार्यरत व सेवानिवृत्त न्यायिक अधिकारी व त्याच्या कुटुंबांना रोकड विरहित वैद्यकीय सुविधा योजना लागू करण्यासंदर्भात व्याख्या खालीलप्रमाणे असणार आहे. न्यायिक अधिकाऱ्यांमध्ये जिल्हा स्तरावरील न्यायिक पालिकेतील कार्यरत व सेवानिवृत्त न्यायिक अधिकाऱ्यांच्या तसेच परिशिष्ट अ मध्ये नमूद संवर्गबाह्य पदावर कार्यरत असलेल्या न्यायिक अधिकाऱ्याचा समावेश असणार आहे. कुटुंब म्हणजे यथास्थिती शासकीय कर्मचाऱ्याबरोबर राहणारी त्यांची पत्नी किंवा राहणारा तिचा पती, शासकीय कर्मचाऱ्याबरोबर राहणारी व संपूर्णपणे त्याच्यावर अवलंबून असणारी औरत व मुले, सावत्र मुले याशिवाय या संज्ञेत शासकीय कर्मचाऱ्याबरोबर राहत असतील व संपूर्णपणे त्याच्यावर अवलंबून असतील तर त्यांचे आई-वडील, बहीण व अज्ञान भाऊ यांचा समावेश असणार आहे. रोकड विरहित वैद्यकीय सुविधा यामध्ये कार्यरत न्यायिक अधिकारी व त्याचे कुटुंबीय यांना प्रस्तुत रोकड विरहित वैद्यकीय सुविधा ते कार्यरत असलेल्या जिल्ह्यात अथवा ते उपचार घेत असलेल्या कोणत्याही जिल्ह्यात अनुज्ञेय राहणार आहे. तसेच सेवानिवृत्त न्यायिक अधिकारी व त्याचे कुटुंब यांना प्रस्तुत रोकड विरहित वैद्यकीय सुविधा त्यांचे वास्तव असलेल्या जिल्ह्यात किंवा ते उपचार घेत असलेल्या कोणत्याही जिल्ह्यात अनुज्ञेय राहणार आहे. तसेच न्यायिक अधिकारी किंवा त्यांचे कुटुंबीय रुग्णालयात दाखल झाल्यानंतर रुग्णालयाने कोणतीही आगाऊ रक्कम न घेता तत्काळ उपचार सुरू करण्याचे निर्देश देण्यात आले आहे. तसेच सामान्य अधिकारी माहिती प्राप्त झाल्यानंतर संबंधित रुग्णास तातडीने क्रेडिट नोट जारी करतील असे नमूद करण्यात आले आहे. धन्यवाद.